आता सगळ्यात जास्त यांना काय लागलं ते सांगतो. मधल्या काळात मी शिव्याने दिल्या सरकारला, ऐकल्यात ना तुम्ही? ते म्हणतोय सरकारला शिव्या देतो, काय चूक केली. एक तर मला त्या टायमाला कळत नाही, मी पुन्हा पुन्हा तेच मान्य करतो. त्यात पूर्ण माणूस चिडचिड करीत असतो, त्यात काही कळत नाही. पण जर म्हणलं मी तर काय वाईट बोललो. तुम्ही काम करायला पाहिजे होतं हे बोललो मी, नाही केलं म्हणून बोललो. आणि त्यांचं म्हणणं आलं त्याच्या माध्यमातून, त्यो म्हणलाय बघा त्याच्या बाईट, तुकाराम महाराजांचा, जगद्गुरु तुकाराम महाराजांचा विषय नाही. ते माफी मागितली, मी शरण गेलो त्यांना, ती विषय संपला होता. आता मग पुढे जायची आता गरज नव्हती. पुढे गेला, उद्धव ठाकरेंना यांनी शिव्या दिलेल्या असं सांगतो, आणि यांनी सरकारला सुद्धा शिव्या दिल्या. म्हणजे तू नेमका मराठ्याचा आहे, कोणाचा आहे? तू मराठ्या कोणी, कोणा कोणी? मी मराठ्या कोणी, मी सरकारला घोडेच लावणार चूक केल्या. याचा अर्थ याला देवेंद्र फडणवीसने बसवलंय तिथं पक्क. आणि यांनी याला असं वाटतं या गाव खेड्यातल्या आणि शहरातल्या ब्राह्मणांच्या आपल्यात वाद लाव, म्हणजे वाद झाला पाहिजे, हे स्वप्न नाहीये त्याच. आणि यांचा आपला काही संबंध नाही. तो बामणी कावा वापरायला लागला माझ्या समाजाच्या विरोधात. ओबीसीतून द्यायचं नाही. तुला माहित आहे का मराठ्यांजवळ किती आडे? तो बामणी कावा जर खुटीलने ऍड केला ना तर मराठी बी आवला सांगणार नाही. तो बामणी कावा माझ्या विरोधात, माझ्या समाजाच्या विरोधात वापरायला लागला, गुन्हे दाखल करायला लागला. तुला 5 महिने झालं आंतरवालीतले महाराष्ट्रातले गुन्हे मागव आहे ना, तुला हैदराबादचं गॅजेट घ्या म्हणून सांगतो, तुला 5 महिने लागतात नुसते गॅजेट घ्यायला, नुसतं घ्यायला. वाचव परत 5 महिने, 5 महिने घ्यायला लागून दिवस असलं त्याच. केवढी फसवणूक आहे समाजाची. हे सगळं देवेंद्र फडणवीस करतो. आणि याचं स्वप्न आहे काही झालं तरी हरकत नाही, सगळ्या सोयऱ्यांचं करू नका. आणि मराठ्यांनी आणि मी पणच मानला आता सगळ्या सोयऱ्यांचीच अंमलबजावणी घेणार, गॅजेटच घेणार. बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेट तू कसं काय नाही घेणार? सातारा संस्थांचं कसं नाही घेणार? देवी देवतांचा लस, तुम्हाला हे मुद्दे सांगतोय, ते घेऊन म्हणला घेतलं नाही. देवस्थानचं घेऊन म्हणलं घेतलं नाही. त्याचा GR झालाय पण यांनी घेऊन दिलं नाही. मला घेऊ. भाटांचं घेऊ म्हणला घेतलं नाही. आता तुम्हाला आणखीन एक मुद्दा सांगतो. 23 डिसेंबरला समितीला मुदत वाढ दिली. 23 डिसेंबर ते आज 25 फेब्रुवारी समितीने आतापर्यंत काय केलं? काहीच केलं नाही. सरकारने देवेंद्र फडणवीसच्या म्हणण्यावर प्रमाणपत्र द्यायचे बंद केले. देवेंद्र फडणवीस, तुला खुमखुमी मैदानात असले माकडं माझ्या विरोधात वापरू नको. तू काल गेवरातल्या 2 अंबड तालुक्यातल्या 2 नेल्यात. मला माहिती नाही त्यांच्यासाठी काय केलेलं आहे आणि त्यांच्यासाठी काय पुरावे नारायण राणेच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीसने हे लोक मुंबईत नेले. मला माहिती नाही त्यांच्यासाठी काय केलेलं आहे आणि त्यांच्यासाठी त्यांचेच पाहुणे पुरावे, वेळ पडली तर ते उभा राहतील स्वतः. तू काय बोलायला लावशील माझ्या विरोधात त्यांना? तो देव बसवला दुसरा एक मुंबईत येऊन, तो बुवा काय बोलायला लावतो तू त्याला? मी काय चूक केली? समाजाला आरक्षण दिलं, मी समाजाबरोबर निष्ठा ठेवली माझ्या. तुला वाटतं नाही निष्ठा विकायची? मी काय विकायची? मी 10% कशामुळे घ्यायचं? माझ्या मराठ्यांचे मान्य आहे. तू काय वजून घ्यायला लागला त्याच्या तोंडावर? याला जबाबदार फक्त देवेंद्र फडणवीस आहे. माझे दुसरे गुन्हे काढणार, 420 गुन्हा काढणार आणि मला मध्ये टाकणार आणि तू पोलिसांना मला गोळ्या घालायला लावणार. तुला माझा बळी पाहिजे ना? चल मी सागर बंगल्यावर येतो थोड्या वेळानं.
तू खाल गोळा मला बळी द्यायचा मायबाप मराठ्यानं सांगतो एकानं मस्त घ्यायचं नाही. मी त्याच्या सागर बंगल्यावर चाललोय त्याला माझा बळी पाहिजे ना तू घे फक्त माझं कुटुंब उडवार पडून देऊ नका. एकतर येताना सगळ्या सोयऱ्यांचा गोळा घेऊन येतो नाही तर त्याला माझा बळी पाहिजे तर देवेंद्र फडणवीसला बळी देतो. तू दुसरं काय काढलं या राज्यात? एक जरी छेड काढलेली तक्रार माझ्यावर असली छेडछाड केलेली असली बलात्कार विनय भंग केलेली जर असली समाज म्हणून ती मी ऐकायला तयार आहे. तक्रार म्हणतोय मी. या अंतर्गतची एक न्याय भेंदर म्हणले मी वाकड्या नजरेनं बघितलं तर मी म्हणून ते करायला तयार. भांबेरे गावात मी राहिलोय त्या गावातली एक जर आई बहीण म्हणली वाकड्या नजरेनं बघितलं तर म्हणता त्या ऐका व्यासपीठाच्या खाली कायमचा मराठा समाजाचं नाव सोडून जाईल. साष्ट पिंपळगावला 6 महिने काढले. एक जर आई बहीण म्हणले वाकड्या नजरेनं बघितलं तर म्हणून त्या ऐका देवेंद्र फडणवीस विचार करून आरोप करायला लाव. मी होळी काढायला राहिलो तिथली एक जर आई बहीण म्हणली वाकड्या नजरेनं बघितलं आणि याच्या पुढचं सांगतो आता माझ्या विरुद्ध राज्यात महिलेने दिलेली एक तक्रार असली तरी तुम्ही म्हणता ते मी ऐकत एक. मग मी तिला त्रास दिलेला असेल जोर जबरदस्ती असेल विनयभंग असेल छेड असेल जी काय असेल त्यासाठी एक तक्रार जर राज्यात कोणत्या पोलीस स्टेशनला सापडली 30 वर्षापासून आतापर्यंत आजपर्यंत आजची 25 फेब्रुवारी पर्यंत तर मी म्हणून ते ऐकल तुमचं. एखाद्या माणसाला गावात एखाद्या माणसावर उदाहरण घेऊ आपण त्याच्या विरुद्ध जर गावात एखादी किंवा शहरात तक्रार जर असली तर तो अपराधी. तुम्ही संशय घेणार तो कस काय अपराधी? त्याने जर काही गावात चुका केल्या गाव त्याला कटाळे त्यांनी छेड काढली हमीच्या छेड केली जबरदस्ती केली गुन्हे भंग केलाय मला सहन होत नाही म्हणून हे विषय काढलाय. नाही तर असल्या माकडाला मी 1 मिनिटाची सुद्धा किंमत नाही देऊ शकत. एखाद्याने जर असं केलेलं असलं त्याच्या विरोधात तक्रार असली तर तो अपराधी. तुम्ही एखाद्याच्या वैयक्तिक जीवनात नाही पडू शकत. कोणाचा मित्रत्व मैत्री काढू नाही शकत तुम्ही बळच. जबरदस्ती तुम्ही आरोप लादणार का? जबरदस्ती समोरून काही तक्रारी नाही जबरदस्ती तुम्ही अपराधी ठरवणार आणि मला माझ्या निष्ठेपासून ढळणार. वैयक्तिक जीवन तुम्ही कोणाच्या वैयक्तिक जीवनात नाही हात घालू शकत. त्याच्या वैयक्तिक स्वातंत्र्यावर तुम्ही गदा नाही आणू शकत. समोरून कोण